CYDA, 25 years inspiring young people. या सुंदर अशा वास्तूमध्ये CYDA संस्थेचे सर्व कार्यकारी संचालक, देशाच्या विविध भागातून इथे उपस्थित असलेले CYDAचे प्रतिनिधी यांचं मी प्रथमतः मनपूर्वक स्वागत करत आहे. गेल्या कोविडच्या काळामध्ये CYDA बरोबर काम करण्याचा एक अद्भुत अनुभव आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मिळालेला होता. माझे सहकारी मित्र बंधू दिलीपजी कोराडे आणि यांनी आमचा CYDAशी कार्याचा परिचय करून दिला आणि त्या क्षणापासून आम्ही CYDA बरोबर जोडलं गेलो. कोविडचा काळ अत्यंत कठीण होता. संपूर्ण भारत नव्हे तर जग भेदरलेला होता. त्या काळामध्ये संपूर्ण देशामध्ये एक भीतीदायक वातावरण झालेलं होतं. सगळा देश बंदिवान झालेला होता आणि सगळ्या जगण्याच्या सुविधा दूर गेलेल्या होत्या. आरोग्याच्या समस्या उद्भवलेल्या होत्या. अशा काळात CYDA सारखी संस्था आमच्या समेत या भागात काम करते. मॅथ्यू मॅडम सरांचं या ठिकाणी मी मनापासून कौतुक करत आहे की संपूर्ण त्या काळामध्ये सगळे लोक लॉकडाऊनमध्ये असताना मॅथ्यू मॅडम साहेब त्यांची सर्व टीम आमच्या समेत छाती ताणून आणि मातीत पाय गाडून, या भूमीत पाय गाडून सगळ्यांच्या सेवेसाठी अहोरात्र कष्ट केले. त्यांनी फक्त CYDA संस्थेने त्या काळात फक्त रेशनचेच किट दिले नाही, आरोग्यविषयक भरपूर सुविधा निर्माण केल्या. त्या काळामध्ये कोविडसारखा प्राणघातक रोगने थैमान घातलेला असताना निडरपणे CYDAचे सर्व संस्थेचे सर्व पदाधिकारी, मॅथ्यू सर आणि आमचे सर्व सहकारी, आम्ही ज्या तडफेने सरांच्या नेतृत्वाखाली काम केलं ते खरंच अद्भुत होतं. आम्ही कोविडला हरवलं इतकंच नव्हे तर पुणे शहरामध्ये हा येरोळा परिसर आणि भवानीपेठ परिसर हा प्रथमतः कोविडमुक्त झाला हे अत्यंत अभिमानाने मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि त्याचं श्रेय मॅथ्यू सरांना निश्चितच जातं. त्याच्यानंतर परिस्थिती निर्माण झाली की लहान मुलांच्या बाबतीत लहान मुलांना त्या काळात कोविड चटकन होत असे आणि त्या काळामध्ये लहान मुलांच्या आरोग्याची समस्या गंभीर धारण करत होती. अशा वेळेस फक्त आणि फक्त लहान मुलांसाठी कोविड सेंटर CYDA संस्था शिलादासळे संस्थेच्या वतीनं येरोळ्यातच निर्माण झालं आणि ते इतकं सुंदर झालं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, ह्या सगळ्यांनी त्याचा गौरव केला. अजितदादा प्रत्येक वेळेस त्यांच्या अधिकाऱ्याच्या मीटिंगमध्ये म्हणत असत की जा तुम्ही CYDA संस्थेने केलेलं जे लहान मुलांसाठी जे रुग्णालय ते बघून घ्या. आणि अशा पद्धतीचे रुग्णालय संपूर्ण महाराष्ट्रात त्यावेळेस निर्माण झाले आणि त्यामुळेच कोविड हा आटोक्यात आला. CYDA सारख्या संस्थेच्या पाठबळामुळे आमच्या भागामध्ये फार प्रगती आणि उन्नती झाली. विशेषतः महिलांचे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न असतील, ह्या प्रश्नाला हात घालून, मुळाशी हात घालून ही जी संस्था काम करू लागली, साहजिकच आमचे सर्व कार्यकर्ते हे देखील प्रेरित होऊन त्याच्यावर काम करू लागले आणि हीच खरं पावती CYDAची आहे. CYDA संस्थेला माझ्या वतीनं, माझ्या सर्व परिवाराच्या वतीनं व माझ्या सर्व सहकार्याच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. To donate and to get more information, log on to www.cydaindia.org.